श्री स्वामी समर्थ। गुरुपौर्णिमा विशेष गुरुपौर्णिमेची पूजा कशी करावी? आषाढ शुक्ल पक्षातील येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे म्हणतात। या दिवशी गुरूंची पूजा केली जाते। संपूर्ण देशात हा सण श्रद्धेने व आनंदाने साजरा केला जातो। यंदा गुरुपौर्णिमा 10 जुलै 2025 वार गुरुवार रोजी आलेली आहे। चला तर बघूया गुरुपौर्णिमेची कशी पूजा करावी। तर भक्तांनो, तुमच्याही आयुष्यात कुणीतरी मार्गदर्शक गुरु असतील, तर ते शाळेतले शिक्षक असो किंवा आध्यात्मिक गुरु असो, त्यांचे नाव कमेंटमध्ये लिहून त्यांना नमस्कार नक्की करा। चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषींची आजच्या दिवशी पूजा केली जाते। व्यासांनी लोकांना वेदांचे ज्ञान दिले, ते आपले आद्य गुरु आहेत। त्यामुळे गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते। म्हणूनच आपल्या गुरुला व्यासाचा अंश मानून त्यांची आपण पूजा केली पाहिजे। गुरुपौर्णिमा हे व्रत कसे कराल? तर सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून स्नान करून कामं आटोपून घ्या। नंतर एका पाटावर एक सफेद वस्त्र अंथरून त्यावर पूर्व पश्चिम किंवा दक्षिण उत्तर गंधाने 12 रेघा ओढून व्यासपीठ तयार करा। त्याआधी गुरुपरंपरा सिद्ध्यर्थ व्यासपूजा करिच्छेय असा मंत्र म्हणा। नंतर 10 दिशांना अक्षता टाका। आता ब्रह्मा, व्यास, सुखदेव, गोविंद, स्वामी आणि शंकराचार्य यांच्या नावाने मंत्रपूजा करा। नंतर आपले गुरु किंवा त्यांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांना दक्षिणा द्या। भक्तांनो, केवळ याच दिवशी फक्त गुरुच नाही, तर आपले आई वडील, मोठे भाऊ बहीण यांची देखील पूजा करण्याची प्रथा आहे। कारण आई वडील हे आपले पहिले गुरु असतात। आपले मोठे भाऊ बहीण हे देखील आपल्या आयुष्याच्या टप्प्यावर मार्गदर्शन करत असतात। भक्तांनो, गुरुपौर्णिमेच्या दिवशी फळे, फुले, हार अर्पण करून गुरूंचा आशीर्वाद घेतला पाहिजे। कारण गुरूंचा आशीर्वाद हा विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी व ज्ञानवर्धक असतो। व्यासांनी रचलेल्या ग्रंथाचा अभ्यास करून, मनन करून उपदेशांचे आचरण देखील या दिवशी केले पाहिजे। हा सण म्हणजे अंधश्रद्धा नसून गुरुप्रती दाखवलेला आदर, विश्वास आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे। तर भक्तांनो, तुमच्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आम्ही तुम्हाला देत आहोत। त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गुरूंचे नाव लिहून त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त करा। श्री सद्गुरू स्वामी समर्थ। गुरुदेव दत्त। धन्यवाद।